covering and its importance. आच्छादन आणि त्याच्या मागचे महत्व किंवा आवरण आणि त्याच्या मागचे महत्व. God will surely bless you today. देव आज नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. We'll open our Bibles to Psalm 91 verse 1. स्तोत्र 91 त्यातलं पहिलं वचन आपण काढूया. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. स्तोत्र संहिता 91:1 जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. I believe maybe Moses wrote this psalm. माझा असा विश्वास आहे की कदाचित मोशेनं हे स्तोत्र लिहिलेलं असेल. And what a life Moses lived. आणि कुठल्या पद्धतीचं जीवन मोशे जगला पहा. Surely he was one of the most blessed saints in the Old Testament. आणि नक्कीच जुन्या करारातला एक अतिशय आशीर्वादित धन्यवादित असा संत होता मोशे. And if he is the writer, आणि मोशेनं समजा जर हे स्तोत्र लिहिलेलं आहे then truly through him God revealed how we can all sail over every trial and tribulation we come across and sail over it and triumph over it. तर खरोखर मग मोशेच्या द्वारे देवाने आपल्याला प्रगट करून दाखवलंय की येणाऱ्या सर्व संकटांवर येणाऱ्या सर्व समस्येवर आपण कुठल्या पद्धतीनं मात करून त्यातनं बाहेर पडू शकतो. Because from the life of Moses कारण मोशेच्या जीवनातून we can study आपण अभ्यास करू शकतो he had lots of trials, की त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्या yet तरीही he came out of it all in triumph. त्या सगळ्यातनं तो विजयी असा बाहेर पडला. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, never forget कधीही तुम्ही विसरू नका that we are living in a very dangerous world. की आपण अतिशय धोकादायक जगामध्ये राहत आहोत. Our substance is exposed to fire and storm. आणि आपलं जे काही आहे ते आपलं सगळं साहित्य आपला सगळा माल नेहमी अग्नीसमोर वादळासमोर उघडा होत आहे. Our limbs are also exposed to casualties and wounds. आणि आपले अवयव म्हणा आपले भाग म्हणा सारखे कुठल्या ना कुठल्या जखमांना अपघातांना उघडे होत आहेत. Our bodies are exposed to sickness and death. आपलं शरीर सुद्धा आजारांना मरणाला उघड होत आहे. Even our souls are exposed to temptations and snares. आपले जीव देखील मोहपाश आणि सगळी बंधनं याच्यामध्ये उघडे होत आहेत. And many of the dangers which attend to us, आणि बरेचसे धोके जे आपल्या जीवनात येतात they are too secret to be seen. ते फार असे गुप्त असतात, ते दिसत नाहीत. They are too secret to be foreseen. फार गुप्त असतात, ते दिसून नाहीयेत. Amen. हालेलुया. And they come also upon us so suddenly आणि आपल्यावरती इतक्या अचानक ते सगळं येतं that at times we cannot even avoid it. की कधी कधी आपल्याला ते टाळताही येत नाही. Too quick it happens. आणि फार पटकन सगळं काही होऊन जातं. And before we decide to have an answer for it, or before we try to understand the magnitude of the storm, suddenly it comes over you. आणि त्या वादळाची थोरवी आपल्याला कळण्या अगोदर ते अचानक आपल्यावर वादळ येतं, आपल्याला कळतच नाही. And sometimes कधी कधी it is so violent that we cannot even resist it. इतकं ते हिंसात्मक वादळ असतं की आपल्याला त्याला विरोध पण करता येत नाही. And it is beyond us. आणि मग आपल्या शक्ती पलीकडे गोष्टी जातात. And at times we say, no, I cannot do it. I cannot face it. आणि मग कधी कधी आपण म्हणायला लागतो त्यावेळेला की आता हे मला सगळं सहन नाही होत, मला नाही जमत. And it is too little for you to do to secure yourself. आणि मग फार कमी असतं ते, तुम्ही त्या अवस्थेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवणं फार कमी. And before you approach somebody else to help you out, आणि कोणाला तरी तुम्ही जाऊन असं म्हणायच्या अगोदर की तुम्ही मला मदत करा ना, there is so much less time that they can't even help you. इतका कमी वेळ त्यामध्ये दिला गेलेला असतो की समोरची माणसं तुम्हाला मदत पण करू शकत नाही. And this is the portion of every man. आणि प्रत्येक माणसाचा हा वाटा आहे, म्हणजे हे काही वावगं नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे अचानक असं होतच. In this world you will have tribulations. कारण या जगामध्ये आपल्याला त्रास होणारच आहे. And go where you want to. आणि तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही जा, Live where you want to. हवं तिथे जाऊन राहा. Still danger surrounds us. तरी धोका सगळीकडनं आपल्याला घेरून असतोच. Dwell in a big house, dwell in a small house. मग तुम्ही लहान घरामध्ये राहत असा किंवा मोठ्या घरामध्ये राहत असा, Evil always awaits आणि us. नेहमी कुठली ना कुठली वाईट गोष्ट आपली वाट पाहून असते. And at such times, अशा वेळेला what can a child of God do? देवाच्या मुलांनी काय करायचं? Amen. आमेन. Must we live in perpetual anxiety and fear? मग अशा वेळेला सारखं टेन्शन घेऊन घाबरत टेन्शन घेऊन भीत जगायचं का? No. नाही. God revealed to Moses परमेश्वराने मोशेला प्रगट the केलं secret of living in peace in a restless world. की अशांतीनं भरलेल्या जगामध्ये
जर तुला शांतीनं जगायचं असेल तर त्याच्या मागचं रहस्य देवाने मोशेला सांगितलं. Praise the Lord. हालेलुया. Have you not seen तुम्ही पाहिलंय की नाही, when we at times fellowship with people, कधी कधी जेव्हा आपण लोकांशी सहभागिता साधतो they themselves live in fear. तेव्हा ती समोरची माणसं पण भीतीमध्ये जगत असतात. We want to have fellowship with somebody when we are going through hard times. आपण समजा कुठल्या एखाद्या त्रासातनं जात आहोत तर आपण त्या त्रासातनं जात असताना आपल्याला असं वाटतं की आपण कोणाशी तरी जाऊन बोलावं. So like a good obedient Christian, we want to fellowship with some of the brethren. तर एखाद्या चांगल्या आज्ञाकारी विश्वासू माणसाप्रमाणे आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी विश्वासू माणसाला मी कुठल्या परिस्थितीतून चाललेली आहे ते सांगायचं मन होतं. And instead of being helped, आणि आपल्याला त्यातनं मदत मिळायच्या ऐवजी these very people put fear and instill fear in us. ही सगळी माणसं आपल्यामध्ये भीती घालतात, भीती बिंबवतात. Why is this so? हे असं का? Because कारण most of the Christians also, जास्तीत जास्त ख्रिस्ती माणसं सुद्धा they have yet to learn to dwell in the secret place of the Most High. जास्तीत जास्त ख्रिस्ती माणसं देखील अजूनपर्यंत परात्पराच्या गुप्तस्थळी राहायला वसायला शिकलेलीच नाही. See, we have been muttering Psalm 91:1 like a parrot. आपण काय करतो, स्तोत्र संहिता 91:1 म्हणजे पोपटपंची केल्यासारखं बोलतो. Most of us know this scripture verse. आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना हे शास्त्रवचन माहिती आहे, फार प्रसिद्ध आहे, स्तोत्र 91:1. But today, पण आज we are going to learn आपण हे शिकणार आहोत what is the secret of the Most High God, की परात्पर देवाचं गुप्तस्थळ म्हणजे काय, how to dwell in the secret place of the Most High God, परात्पर देवाच्या गुप्तस्थळी वसायचं. तर आता ते कसं वसायचं, and what are the blessings we get if we stay under the wings of God. आणि परमेश्वराच्या पंखांखाली जर आपण राहिलो तर आपल्याला काय आशीर्वाद मिळतात. All this we will study now. याचा सगळ्याचा अभ्यास आता आपण करूया. Because कारण once you understand एकदा का तुम्हाला कळलं, the essence of what Moses is telling us, एकदा तुम्हाला समजलं ना की मोशे आपल्याला या स्तोत्रातनं काय सांगायचा प्रयत्न करत आहे, याचा अर्थ काय आहे, ह्यातलं सार काय आहे, you will no more live in fear. मग आजपासून पुढे तुम्ही कधी घाबरून जगणारच नाही. You will be so confident. तुम्ही इतके विश्वासाने भरलेले असाल You will be full of hope, आणि आशेने भरलेले असाल, full of power, सामर्थ्याने भरलेले असाल full of triumph. आणि विजयाने भरलेले असाल. Amen. आमेन. That means म्हणजे everyone who has fear ज्या प्रत्येक माणसामध्ये भीती आहे, is actually not in the secret place of the Most High. जो प्रत्येक माणूस भिवून जगत आहे, ज्याच्यामध्ये भीती आहे, खरं म्हणायला गेलं तर तो माणूस परात्पराच्या गुप्तस्थळी अजून वसलेला नाहीये म्हणून असा घाबरलेला आहे. And that includes most of even good meaning Christians. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगले ख्रिस्ती पण समाविष्ट आहेत. Because कारण sadly, though it is the truth, दुःखाची बाब की जरी हे सत्य आहे, many Christians are also dominated by fear. अनेक ख्रिस्ती लोकांच्या मनावर भीतीचं राज्य आहे. सारखी भीती वाटते त्यांना. They may be even leaders. आणि कदाचित ते लीडर पण असतील बरं का कोणीतरी. They may be even pastors. कदाचित ते स्वतः पास्टर सुद्धा असतील. They always are living in insecurity. नेहमी त्यांना असुरक्षित वाटत असतं. And the reason behind it all is त्याच्या सगळ्या मागचं कारण हे आहे, they need to study how to come under the wings of God. त्यांनी अभ्यास करायला हवा की परमेश्वराच्या छायेखाली यायला सांगितलंय, परमेश्वराच्या पंखांखाली यायला सांगितलंय, ते कसं यायचं. In the secret place of the Most High, परात्पराच्या गुप्तस्थळी there is no consciousness of failure. परात्पराच्या गुप्तस्थळी अपयशाचा भाव नाहीच आहे. I'm not saying there is no failure. I'm saying there is no consciousness of failure. अपयश नाहीये असं मी म्हणत नाही, पण अपयशाचा विवेक भाव नाहीये. There is no consciousness of fear. भीतीचा विवेक भाव नाहीये. You will be afraid, तुम्ही थोडंसं कुठेतरी घाबराल कदाचित, but you will not have fear. पण तो भीतीचा आत्मा जो येऊन एक माणसाला पकडतो ना, तो तुम्हाला नाही पकडणार. Because कारण you are conscious where you are dwelling. तुम्हाला जाणीव असते, तुम्हाला कुठेतरी बॅक ऑफ माइंड चाहूल असते की मी कुठे राहत आहे. Such ones, आणि अशी जी कोणी माणसं असतात, not that they will never have failures in their lives, असं काही नाही की त्या माणसांच्या जीवनात त्यांना अपयश कधी मिळणार नाही, not that they will never have troubles in their lives, असं काही नाही की त्या माणसांच्या जीवनात त्यांना कधी त्रास होणार नाही, but success and failure has passed that stage. पण यश आणि अपयश हे सगळं त्या स्टेज पासून ते पुढे गेलेले आहेत. It is immaterial to such people who are under the wings of God. हालेलुया. जे परात्पराच्या गुप्तस्थळी वसायला लागलेले आहेत
आणि जे परमेश्वराच्या छायेखाली राहायला लागलेले आहेत त्यांना यश अपयश म्हणजे त्यांनी काही फरक पडत नाही. ते त्याच्या पुढे गेले. इट डझंट मॅटर एनीमोर. It does not make any sense to them. आणि त्यांना अर्थच लागत नाही या सगळ्या गोष्टींचा. Even when they are in the valleys, आणि जरी ते कुठल्या खोऱ्यातनं चाललेले they are असले in peace. तरी ते शांत असतात. Even when they are on the mountains, जरी ते कुठल्या डोंगरावरनं चाललेले असले they are at peace. तरी ते शांत असतात. Because of the God of peace under whose covering they have come. कारण शांतीचा देव ज्याच्या आवरणाखाली ते राहायला आलेले आहेत त्यामुळे त्यांना बाकी कुठल्या गोष्टींनी फरक पडत नाही. They may not always have victory, कदाचित नेहमी त्यांना विजय मिळेल असं होणार नाही. but they live in the consciousness of victory. पण सारखं त्यांना जाणीव असते की नाही काही केलं तरी देव माझ्या बरोबर आहे. मी देवाच्या छत्रछायेखाली राहते. पुढे जाऊन मला काहीतरी विजयच मिळणार. Praise the Lord. Hallelujah. They live in the consciousness of victory. आणि सारखं त्यांना विजयाची चाहूल असते. सारखं त्या विजयाचा एक भाव त्यांच्यामध्ये असतो. And it is not just a coming and going kind of consciousness of आणि तो victory. विवेक भाव तो विजयाचा विवेक भाव किंवा विजयाची चाहूल एक आलं गेलं असं नाही. It's a permanent consciousness. तर कायम त्यांना ती चाहूल असते. कायम त्यांच्यामध्ये तो विवेक भाव राहायला आलेला असतो. I'm not saying permanent victory, but permanent consciousness of victory. त्यांना कायम विजय मिळालेला असतो असं मी म्हणत नाही. पण त्यांच्या मनामध्ये कायम विजयाचा विवेक भाव किंवा विजयाची एक चाहूल असते. They are not the people who are grappling after things. आणि त्यांना माहित असतं की जे लोक काही गोष्टींमागे धडपडतायत धावतायत They are not grappling at things. आणि ही जी कोणी असतात ना जी परात्पराच्या गुप्तस्थळी बसतात ती काही अशा गोष्टींमागे धावत नाही. They are not running after the mad world. म्हणजे No. या वेड्या झालेल्या जगामागे वेडी होऊन धावत नाही. People who stay under the wings of God, जी माणसं देवाच्या छत्रछायेखाली राहतात they live in security. ते नेहमी सुरक्षित असतात. They live in confidence. त्यांना नेहमी विश्वास असतो. They are satisfied ते एक समाधानी असतात. because कारण they are weaned in the bosom of God. परमेश्वराच्या उरापाशी ते तुटलेले आहेत. They are weaned in the bosom of God. परमेश्वराच्या छातीपाशी तुटलेले आहेत. I know of Christians. मला असे ख्रिस्ती ठाऊक आहेत. Far from victory, they are not even conscious of victory. विजयापासून अगदी लांब आहेत. त्यांना विजयाची कुठे चाहूल सुद्धा नाही. They live as though they are defeated every day. आणि सारखी ती ख्रिस्ती माणसं अशी जगत असतात की जणू रोज हरलेली आहेत रोज पराजयी आहेत. There is no charm on their face. त्यांच्या चेहऱ्यावर काही चमक नाही. There is no glory on the face. त्यांच्या चेहऱ्यावर काही वैभव दिसत नाही. On the face, defeat is written Hallelujah. every moment. चेहऱ्यावरच पराजय हे दर क्षणाला लिहिलेलं असतं. On the face is fear written every moment. त्यांच्या चेहऱ्यावरच सारखं भीती लिहिलेलं असतं. Insecure people. त्यांच्या चेहऱ्यावरती मी असुरक्षित आहे असं दिसूनच येतं. A person who lives in insecurity will try to please others as much as he can to win favor. आणि जो माणूस असुरक्षित असतो तो माणूस नेहमी इतर माणसांकडनं अनुग्रह आणि कृपा जिंकून घ्यायच्या मागे असतो. Why? का? Because he wants to win people's favor. कारण त्याला लोकांच्या मनात बसायचंय. मग त्याला लोकांची मनं जिंकायला लागतात. But a person पण असा माणूस who dwells under the almighty wings of God, की जो महान परात्पर परमेश्वराच्या पंखांखाली राहतो he first finds favor with God. पहिलं तर त्याला देवाच्या नजरेमध्ये कृपा मिळते. He finds favor with the people. आणि मग लोकांच्या नजरेमध्ये पण तो बसायला लागतो. And it is supernatural favor. आणि अलौकिक कृपा असते ती अलौकिक अनुग्रह असतो तो. Amen. Amen. In the secret place of the Most High, तर परात्पराच्या गुप्तस्थळी there is no consciousness of failure. अजिबात अपयशाची चाहूल आपल्याला राहत नाही. He may fail, कदाचित तो अपयशी होईल but he is not a failure. पण तो अपयशी नाहीये. Are you understanding? तो अपयशी कदाचित पुढे जाऊन होईल पण तो अपयशात जगणारा अपयशी नाहीये. You may fail कदाचित तुम्ही अपयशी व्हाल once, एकदा twice, दोनदा thrice, तीनदा 10 times, 10 वेळेला कदाचित. yet you will not be called a failure. तरी देखील तुम्हाला अपयशी हे नाव कधी पडणार नाही. Why? का? Because you are living in the consciousness of victory. कारण सारखं तुम्हाला आतमधनं विजयाची चाहूल असते. And why do you live in the consciousness of victory? आणि का तुम्हाला सारखी आतून विजयाची चाहूल असते? Because कारण you are the person who dwells in the secret place of the Most High God. तुम्ही अशी माणसं असता की जी परात्पराच्या गुप्तस्थळी वसायला शिकलेली आहेत. Therefore, म्हणून anyone who has consciousness of failure is not living in the secret place of the Most High. ज्या कुठल्या ख्रिश्चन माणसाच्या मनामध्ये सारखं मी अपयशी होणार मी अपयशी होणार मी अपयशी आहे मी अपयशी आहे ही चाहूल असते तो ख्रिस्ती माणूस परात्पराच्या गुप्तस्थळी राहायला आलेला नाही. Praise the Lord. Hallelujah. Now, through the tabernacle that God asked Moses to build, आता परमेश्वराने मोशेला
जे निवास मंडप बांधायला सांगितलं, God could teach him परमेश्वर त्याला त्यातनं शिकू शकत होता. how he could be in that place quite often. आणि परमेश्वर त्याला हे शिकू शकत होता त्यातून की त्या जागी किती सारखं सारखं तो राहू शकणार आहे. And Moses could dwell in the secret place of the Most High. आणि मोशे परात्पराच्या गुप्तस्थळी म्हणून राहू शकला. And so he knew something of the power of the covering of the Most High God. आणि म्हणून तर त्याला परात्पर परमेश्वराच्या छत्रछायेखाली राहणं, त्याच्या आवरणाखाली राहणं, त्याच्या कवरिंगखाली राहणं म्हणजे काय हे त्याला कळलं, He knew it. त्याला समजलं The covering of the Most High place in the tabernacle and what power it carried for him. की निवास मंडपामध्ये परात्पर परमेश्वराच्या आवरणाखाली राहणं म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे मोशेला कळलं. There he could listen to God. तिथं जाऊन तो देवाचं ऐकू शकत होता. There he could listen to God. तिथं त्याला देवाकडनं वाणी ऐकू येत असे. Under the wings of God, you will listen to the voice of God. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराच्या पंखांखाली तुम्हाला परमेश्वराची वाणी ऐकू येईल. And I tell you, मी सांगतो, the day you start listening to the voice of God, ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकू लागाल, you will never live in panic. त्या दिवसापासून तुम्ही असे घाबरलेले राहणार नाही. Never live in panic. कधीही तुम्ही असे घाबरगुंडी उडाल्यासारखे राहणार The नाही. antidote for fear is listening to the voice of God. भीतीची लस एकच आहे, देवाची वाणी ऐक. Comfort, comfort, comfort. सांत्वन सांत्वन सांत्वन. He is called the God of all comfort. त्याला सर्व सांत्वनाचा देव म्हणतात. You may lose your job, कदाचित तुमची नोकरी जाईल, but as long as you can hear the sweet voice of God, पण जोवर तुम्हाला परमेश्वराची मधुर आणि गोड वाणी ऐकू येत राहील, you can boldly say, तोवर तुम्ही धैर्याने म्हणू शकाल, "Oh fear, where are you? ए भीती तू कुठे आहे? Oh death, where is your sting? अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? Oh fear, where is your sting?" अरे भीती तुझी नांगी कुठे आहे? Because कारण you are in the sweet place of communion. तुम्ही परमेश्वराच्या गोड सुमधुर अशा वाणी ऐकण्याच्या सहभागितेच्या जागेत आलेले So असतात. all the words of the world, they fall flat in the covering of God. आणि म्हणून जगातनं आलेले सगळे शब्द परमेश्वराच्या आवरणाखाली असे उपडे पडतात. And in every situation you face in life, आणि जीवनामध्ये मग ज्या प्रत्येक परिस्थितीला तुम्ही तोंड देता, if you can only hear the voice of God, जर फक्त त्या परिस्थितीत तुम्हाला देवाची वाणी ऐकायला जमलं, you will have perfect peace. तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल. Perfect peace in your heart. परिपूर्ण शांती हृदयात. I'm not talking about situations. मी परिस्थितीविषयी बोलत नाही, हृदयातली शांती. It's more important than situations. हृदयात शांती पाहिजे. Your situation has not changed. परिस्थिती समजा बदललेली नसेल, People have not changed. लोकही बदललेली नसतील, But there is peace in your heart. पण तुझ्या हृदयात शांती असेल, That's more important. ते जास्त महत्वाचं आहे. The peace of God, which देवाची- surpasses all understanding, will guard your hearts and minds through Christ Jesus. देवाची शांती जी सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे, ती ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या हृदयाचं रक्षण करेल. Amen. Amen. In the secret place of the Most High, परात्पराच्या गुप्तस्थळी you will get your comfort. तुम्हाला तुमचं सांत्वन मिळेल. There God will soothe you. आणि तिथे परमेश्वर तुम्हाला मलम लावून शांत करेल. There He will calm your nerves. आणि तिथं परमेश्वर तुमच्या नसा सगळ्या चेपून शांत करेल. There He will not allow any plague to come near your dwelling. तिथं परमेश्वर तुमच्या निवास मंडपापाशी, डेऱ्यापाशी, घरापाशी एकही अरिष्ट येऊ देणार And नाही. as you come out of the secret place of the Most High, आणि मग जसं तुम्ही परात्पराच्या गुप्तस्थळातनं बाहेर पडाल, you will trample upon the snakes and scorpions. तुम्ही विंचवांवर आणि सापांवर तुडवून जाल. Praise God. Hallelujah. You will trample upon the lion and the adder. तुम्ही सिंहांवर आणि सापांवर तुडवून चाला. Nothing will go wrong with you. आणि तुमच्याशी काही चुकीचं होणार नाही. Praise the Lord. Hallelujah. Because कारण- the secret of the Most High is the most powerful place any believer can stay under. परात्पराचं गुप्तस्थळ म्हणजे सगळ्यात सामर्थ्यशाली असं स्थळ आहे. जर कुठल्याही बिलीवर माणसाला अगदी पॉवरफुल अशी जागा राहायला हवी असेल तर ती आहे परात्पराचं गुप्तस्थळ. If you only understand this truth, जर तुम्हाला फक्त हे सत्य कळलं, समजलं, even in your secular call, तर तुमच्या जगी पाचारणात सुद्धा, or whether in your spiritual call, म्हणजे तुमच्या सेक्युलर नोकरी धंद्यामध्ये म्हणा किंवा आध्यात्मिकरित्या तुम्हाला जे काही पाचारण असेल त्या पाचारणात म्हणा, the world will be at your feet literally. जग अक्षरशः तुझ्या पायाशी असेल. Yes. Most powerful places under the wings of God. सगळ्यात सामर्थ्यवान जागा देवाच्या So पंखांखाली. let us learn something in a different perspective today. म्हणून आज एका वेगळ्या दृष्टिकोनातनं चला काहीतरी शिकूया. Different from the normal sermons that we hear. आणि साधारणतः नॉर्मली जे संदेश आपण ऐकतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं. We will try to see from a different perspective of what the secret place of the Most High God is. थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायचा प्रयत्न करू
की परात्पराचं गुप्तस्थळ म्हणजे काय? First point, पहिला मुद्दा, coming under the covering of the Lord. प्रभू परमेश्वराच्या आवरणाखाली, आच्छादनाखाली येणे. Coming under the covering of the Lord. प्रभूच्या, परमेश्वराच्या आवरणाखाली येणे. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. What is the secret place? तर हे गुप्तस्थळ काय We आहे? need to understand that. समजलं पाहिजे ना आपल्याला. Secret. गुप्तस्थळ, You know, गुप्त. actually, in the Hebrew Bible, हिब्रू बायबल मध्ये you don't have the secret place. गुप्तस्थळ नाहीये. Amen. आमेन. It's just secret. गुप्त आहे, स्थळ नाहीये, गुप्त आहे. But we will take it as secret place. तो आपण गुप्तस्थळ हा असं घेऊया. Secret place means a covering. गुप्तस्थळ म्हणजे आवरण, झाकण Secret असतं ना, place. झाकण तसं. Secret place means a hiding place. गुप्तस्थळ म्हणजे लपण्याची जागा. Amen. आमेन. Now, if this psalm is a continuation from Psalm 90, आता हे स्तोत्र जर स्तोत्र 90 पासून पुढे लिहिलेलं आहे, then it was penned by Moses. तर Okay. मग ते मोशेंनीच लिहिलेलं आहे असं म्हणायचं. हे स्तोत्र जर स्तोत्र 90 पासून पुढे लिहिलेलं आहे तर असं म्हणायचं की ते मोशेंनीच लिहिलंय. Amen. आमेन. So I won't tell you whether it was Moses or David. We don't want a big debate over तर it. मी ठामपणे तुम्हाला सांगणार नाही दाविदानी लिहिलंय का मोशेंनी लिहिलंय, कारण की या गोष्टीवर मला मोठा वाद घालायचा नाही. Because both came under the covering of the Most High. कारण दावीद So, काय आणि मोशे काय दोघे पण परमेश्वराच्या आवरणाखाली राहिलेले होते, पण कोणीही झाले. Amen. Amen. And if it was Moses, आणि जर मोशेच होता की ज्याने लिहिलं, who could better understand the secret place than him? तर मोशेपेक्षा जास्त परात्पराचं गुप्त स्थळ कुणाला समजणार? Because कारण to Moses it was revealed by God मोशेला देवानी प्रगट केलं how the tabernacle has to be built. की निवास मंडप कसं बांधलं पाहिजे, All the rituals, all the rites. आणि सगळ्या त्यातल्या प्रथा, त्यातले विधी, हे सगळं देवानी त्याला सांगितलं. God showed him on the top of the mountain. परमेश्वराने त्याला डोंगर माथ्यावर दाखवलं. Amen. Amen. God spoke to him about the outer court, आणि परमेश्वर त्याला बाहेरच्या अंगणाविषयी बोलला. the holy place. परमेश्वर त्याला पवित्र स्थानाविषयी बोलला. Then beyond the veil, the most holy place. मग परमेश्वर त्याला पडद्या पलीकडे परम पवित्र स्थानाविषयी बोलला. Amen. Amen. So all this Moses saw. तर हे सगळं मोशेनी पाहिलं And God was revealing it to him. आणि देव त्याला सगळं प्रगट करत होता. If you stay in the most holy place, जर तुम्ही गुप्तस्थळी परम पवित्र स्थानात राहिलात you will always live in peace. तर नेहमी तुम्ही शांतीने राहाल. Amen. Hallelujah. Now, supposing if this psalm was not the continuation of Psalm 90, समजा हे स्तोत्र 90च्या पुढे लिहिलेलं नाहीये, it's not the म्हणजे continuation, कंटिन्युएशन नाहीये, then तर मग it may have been penned by David. कदाचित दाविदानी लिहिलं असेल. जर कंटिन्युएशन नसेल तर दाविदानी लिहिलं असेल, कंटिन्युएशन असेल तर मग मोशेने लिहिलेलं आहे. But पण it was definitely penned by one who had a tremendous experience with God. नक्कीच अशा एकाने लिहिलेलं आहे की ज्याचा जिवंत परमेश्वराबरोबरचा अनुभव अतिशय दांडगा होता. Praise the Lord. Amen. Now, what is the secret place of the Most High? तर परत तिथंच येऊ, काय आहे परात्पराचं गुप्तस्थळ? Many Christians have taken this verse as a daily utterance. आणि बऱ्याच ख्रिस्ती माणसांनी हे वचन एक रोज बोलायचं असतं म्हणून घेतलंय. When they want to be saved जेव्हा त्यांना वाचायचं असतं, from any calamity, any समजा trouble, कुठल्या संकटातनं, कुठल्या त्रासातनं त्यांना बाहेर पडायचं असतं, they read this Psalm 91 verse 1. मग लगेच ते स्तोत्र 91:1 वाचतात. And truly it's a very important aspect to live a carefree life. आणि नक्की स्तोत्र 91 म्हणजे जर आपल्याला एक टेन्शन नसलेलं जीवन जगायचं असेल तर त्यामागचा एक उपाय हा आहे. So the first thing we see is, तर पहिली गोष्ट आपण पाहतो ती म्हणजे as much as possible, जेवढं शक्य होईल तेवढं we need to abide under the covering of God. आपण परमेश्वराच्या आवरणाखाली राहायचं, तिथनं कधी निघायचं नाही. We need to love the covering of God. परमेश्वराचं जे आवरण आपल्यावरती आहे त्याच्यावर आपण प्रेम करायचं. Amen. आमेन. You know, in the world, जगात people live under the covering of other people. जगामध्ये माणसं इतर माणसांच्या आवरणाखाली राहतात. Some people live under the covering of great people. काही माणसं काही थोर माणसांच्या आवरणाखाली राहतात They call them godfathers. आणि त्यांना गॉड फादर म्हणतात. Some want to come under the covering of rich people, काहींना श्रीमंत माणसांच्या आवरणाखाली राहायला आवडतं. influential people. काहींना वशिला
चालणाऱ्या माणसांच्या आवरणाखाली राहायला आवडतं Somebody who will put them over in life. की असे कोणीतरी जे श्रीमंत आहे, ज्यांचा वशिला चालतो, की ज्यांच्या ओळखीमुळे त्यांचं जीवनात चांगलं होईल. And we all have learned to come under some kind of the covering or the other. आणि आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या आवरणाखाली राहायला शिकलेलो आहोत. Children come under the covering of parents. उदाहरणार्थ मुलं बाळ आई वडिलांच्या आवरणाखाली राहतात. The wife comes under the covering of the husband. अजून एक उदाहरण, बायको नवऱ्याच्या आवरणाखाली राहते. And it is good and proper and right to a certain extent. आणि हे चांगलं आहे, व्यवस्थित आहे, अगदी ठीकठाक आहे, काही प्रमाणामध्ये हे बरोबर आहे. But if we live under all those coverings तुम्ही या सगळ्या आवरणांखाली जगलात and yet forget the most important covering of all, that is God, आणि तरी सगळ्यात महत्वाचं आवरण जो प्रभू परमेश्वर आहे त्याला विसरलात, then you have lost something very important. तर मग तू तर जीवनामध्ये फार महत्वाचं असं काहीतरी विसरलायस. Because कारण then there are chances for some kind of hurts or some kind of things not happening in your life. कारण की मग असं होऊ शकतं की काही पद्धतीच्या जखमा किंवा काही गोष्टी तुझ्या जीवनामध्ये मग पाहिजे तशा होणार नाही. Amen. Amen. Look at this man of God named Isaac. देवाचा सेवक इसहाक पहा. When that old man came to know that Esau was going to kill his brother Jacob, जेव्हा त्या वृद्ध माणसाला कळलं की एसाव याकोबाला ठार मारणार आहे, he called his son Jacob. त्यानं काय केलं, आपला मुलगा याकोब त्याला बोलवलं He says, go to the place of our nativity. आणि म्हटलं आपल्या गावी जा, Go to Haran, हरानला जा, where your uncle Laban stays. जिथे तुझा मामा लाबान राहतो. Go and stay with your uncle Laban तुझा मामा लाबान त्याच्याकडे तू जाऊन राहा, till your brother's fury dies down. म्हणजे तुझ्या भावातला राग शांत होईपर्यंत तुझा मामा आहे ना लाबान त्याच्याकडे जाऊन तू राहा. See, what more can he do? अजून जास्त तो काय करणार. So now Jacob comes out of the covering of his father. तर आता याकोब बापाच्या किंवा वडिलांच्या आवरणाखालून निघाला Now he is coming under the covering of his uncle. आणि मामाच्या आवरणाखाली आला लाबान. Okay? लाबान Sometimes कधी कधी even parents, आई वडील सुद्धा, good parents, चांगले आई वडील who become the covering for their children, जे आपल्या मुलाबाळांसाठी आवरण झालेले असतात, they have limitations. त्यांनाही मर्यादा असते. Isaac had limitations. जसं इसाकाला मर्यादा होती, He was a prophet of God. तो देवाचा संदेष्टा होता, Yet he said, तरी तो म्हणाला how long can you remain under my covering? तू माझ्या आवरणाखाली बेटा किती दिवस राहशील. Certain things I cannot do. काही गोष्टी मला करता येत नाही. So you run away from the house तू एक काम कर, घर सोडून पळून जा and go and stay under the covering of your uncle Laban. आणि तुझा जो मामा आहे ना लाबान, त्या मामाच्या आवरणाखाली जाऊन राहा. Now Jacob, like a dutiful son, याकोब एक कर्तव्यदक्ष असा मुलगा म्हणून obeyed his father, त्यानं आपल्या बापाचं आज्ञापालन केलं went to stay with his uncle. आणि गेला मामाच्या घरी राहायला. When his uncle Laban saw him, जेव्हा त्याच्या मामाने म्हणजे लाबानाने त्याला पाहिलं, he said, you are my bone, you are my flesh, लाबान त्याला म्हटला, तू तर माझ्या हाडातलं हाड, माझं देह, माझं मांस आहे, you are my family member. तू माझ्या परिवारातला एक सदस्य आहेस, So stay with us. तर राहा आमच्या बरोबर. In other words, दुसऱ्या शब्दात, stay under my covering. माझ्या आवरणाखाली राहा, I will take care of you. मी तुला सांभाळीन. And so Jacob stayed with Laban for a month. तर याकोब लाबाना बरोबर महिनाभर राहिला. After a month, महिन्यानी Laban said, लाबान म्हटला, continue some more days. अजून काही दिवस राहा. Some more days he stayed. अजून काही दिवस राहिला. Stay some more days. अजून काही दिवस राहा. He stayed. अजून राहिला. Finally, Laban said, शेवटी लाबान म्हटला, who can be the better son-in-law for me other than you? माझ्यासाठी तुझ्यापेक्षा चांगला जावई मला कुठून मिळणार. And then he said, आणि मग तो म्हटला, stay with us. आमच्या बरोबर राहा. And then he gets married. मग त्यांनी लग्न केलं. When he gets married, लग्न केल्यावर he was still under the covering of Laban. लाबानाच्या आवरणाखालीच होता याकोब. But पण that covering was going to fall on his head. ते आवरण त्याच्या डोक्यावर पडणार होतं. Sometimes कधी कधी the covering we want to come under ज्या आवरणाखाली आपल्याला यायचं असतं, may not always be helpful for all times कदाचित ते सदैव आपल्यासाठी उपयोगी नसेल or for all kinds of situations. किंवा नेहमी सगळ्याच परिस्थितीमध्ये ते आवरण आपल्या कामी येणार नाही. Because कारण soon लवकर Laban's roof or covering was going to fall on Jacob's head. लाबानाचं आवरण याकोबाच्या डोक्यावर पडणार होतं. And so he had to run away from Laban's covering. मग याकोबाला लाबानाचं आवरण सोडून पळून जायला लागलं. Finally, शेवटी he had to come under the covering of God. त्याला देवाच्या आवरणाखाली यावंच लागलं. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो. And it was God who made his life. आणि देवाने
याकोबाचं जीवन मग घडवलं. Laban's covering for Jacob failed him. लाबानाचं याकोबावरचं आवरण जे होतं त्यात याकोबाला अपयश झालं. His father Isaac's covering failed him. त्याच्या वडिलांचं जे आवरण होतं इसाहकाचं आवरण याकोबावर जे होतं त्यातही त्याला अपयश आलं. Though they meant it all very good for आणि them. जरी इसाक म्हणा लाबान म्हणा सगळ्यांच्या मनातनं याकोबासाठी त्याचं चांगलं व्हावं असंच होतं, नाही असं नाही. Amen. आमेन. But still they failed. तरी ते अपयशी ठरले. Laban failed. लाबान अपयशी ठरला. Laban just wanted his daughters to get married to him. लाबानाची एकच इच्छा की माझ्या मुलींचं लग्न याच्याशी व्हावं My son-in-law should Father- stay with me आणि माझा जावई माझ्या बरोबर राहावा, because God is with him. कारण देव त्याच्या बरोबर आहे तर मला त्याला सोडायचं नाही. So some people who become our covering are there not for the real covering but to take advantage of us. तर काही माणसं जी आपलं आवरण बनून जातात ती आपलं खरं आवरण बनत नसतात, तर कुठेतरी आपला गैरफायदा घ्यायला पाहतात. The parents who are our covering, जे आई वडील आपलं आवरण आहेत, they are really very good. आई वडील फार खरंच चांगले असतात, Yet तरी they have limitations. त्यांना मर्यादा असते की करून करून मी आता किती करू. That's why म्हणून every one of us आपल्यातल्या प्रत्येकाला must know the secret place of the Most High. परात्पर जिवंत परमेश्वराचं गुप्त स्थळ हे ठाऊक पडायलाच हवं. You need to come under the covering of God. तुम्ही देवाच्या आवरणाखाली यायची गरजच आहे. Because कारण people may fail you, लोक कदाचित तुम्हाला अपयश देतील, but God will not. पण देव नाही देणार. Provided you come under His covering. तू देवाच्या आवरणाखाली आलास तर. Bible says बायबल म्हणतं in Psalm 102 verse 12, स्तोत्र 102:12 but thou, O Lord, shall endure forever, and thy remembrance unto all generations. स्तोत्र 102 त्यातलं 12 वचन, परंतु हे यहोवा तू सर्व काळ राहतोस आणि तुझे स्मरण सर्व पिढ्यांपर्यंत राहते. Did you see that? पहा, His covering will always endure forever. सर्व काळ देवाचं आवरण आपल्यावर राहील. You know, the worldly people, जगिक माणसं, they have darkness as a covering. जगिक माणसांकडे अंधार त्यांचं आवरण म्हणून आहे. That's what Isaiah said. यशामध्ये लिहिलंय ना, They have darkness as a covering for them. अंधार त्यांचं आवरण आहे किंवा आच्छादन आहे. They are sitting in the shadow of darkness. ते अंधाराच्या छायेत बसले जगिक माणसं. They are sitting under the shadow of death. ते मृत्यूच्या छायेत बसलेले आहेत जगातली माणसं. And they are bound by afflictions. आणि म्हणून त्रास पीडा या सगळ्यांनी ते बांधलेले आहेत. And the devil makes them to dwell in the land of famine. आणि सैतान त्यांना दुष्काळग्रस्त देशामध्ये राहायला लावतो. He makes them to dwell in the place of fear. सैतान त्यांना भीतीच्या जागी राहायला लावतो. But what a great covering we believers have in God. पण देवामध्ये आपणा बिलीवर लोकांना किती चांगलं आणि छान आवरण आहे. There, under the covering, you find peace. तिथं परमेश्वराच्या आवरणाखाली आलो की शांती मिळते. But you need to be aware of that covering. पण त्या आवरणाची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. Every moment you should be aware. दर क्षणाला तुला ती जाणीव असली पाहिजे की मी देवाच्या हाताखाली देवाच्या आवरणाखाली आहे. I am under the covering of God. देव माझ्या डोक्यावर आहे. I am under the covering of मी God. देवाच्या आवरणाखाली आहे. I am under the wings of God. मी देवाच्या पंखांखाली आहे. Nothing is going to happen. मला काही असं तसं वाईट होणार नाही. Like the small chicks, जसं लहान लहान पिल्ल they will be roaming all over. सगळीकडे जातील. Suddenly, अचानक when the eagle flies overhead, समजा गरुड वरन उडत आहे, the hen will make a different kind of sound. तर कोंबडी जी असते ना ती एका वेगळ्या पद्धतीचा आवाज तेव्हा काढते. You know, a hen can make 3-4 kinds of sounds. कोंबडी 3-4 पद्धतीचे आवाज काढू शकते. When it is for love, it has different kind of sound. प्रेमाविषयीनं त्या कोंबडीचा आवाज वेगळा असतो. When it is calling for food, it has different kind of sound. अन्न पाहिजे आहे, अन्नासाठी बोलवत आहे, तर आवाज वेगळा असतो. When the enemy comes, there is different kind of sound. शत्रू येत आहे तर कोंबडी एक वेगळा आवाज काढते. Suddenly the feathers will all be fluffed up. आणि अचानक त्या कोंबडीचे पंख सगळे पसरतात. And it will raise up its wings. आणि मग ती पंख असे पुढे पसरते And it will make a strange noise. आणि एक वेगळा विचित्र आवाज काढते. All the chicks will run from all over the place. सगळी पिल्ल सगळीकडनं तिच्याकडे They धावतात will hide under the आणि wings. फटाफट पंखाखाली लपतात And she covers them. आणि कोंबडी त्यांना झाकते. हालेलुया. Then the eagle flies overhead and it goes away. आणि मग गरुड वर उडतो आणि निघून जातो. After some time, काही वेळाने the hen spreads its wings. कोंबडी आपले पंख पसरते. All these tiny puny fellows, they run off them. म्हणजे आत घेते तर ही सगळी पिल्ल मग परत निघून जातात. Just imagine कल्पना करा, if one chick out there walking very proudly and says, I will not bother. एखादो पिल्लू जर निघालं गर्विष्ठ
आणि म्हटलं की मी नाही येणार, मी परत नाही येणार. मी नाही येणार. इथं छान छान खायला मला आहे, हो ना. वर्म्स मिळालं, मग बस चांगलं खा. झाड Hallelujah. वर्म मिळालं, नको आता जाऊ दे, फिनिश्ड. छान छान खायला मिळालं, मग बस खात. And then मग the eagle picks up the chick. गरुड येतो आणि घेऊन जातो. Are you understanding? कळतं का? We need to be conscious of the covering of असं God. नाही, देवाच्या आवरणाखाली आपण आहोत तर जरा त्याची जाणीव ठेव ना बाबा. David says दावीद म्हणतो in Psalm 132 verse 14, स्तोत्र 132:14, this is my rest forever, here will I dwell, for I have desired it. हालेलुया. स्तोत्र 132 त्यातलं 14वं वचन, हे सर्व काळ माझ्या विसाव्याचे ठिकाण आहे, येथे मी राहीन, कारण याची मी इच्छा धरली आहे. मी इच्छा धरली आहे. याची इच्छाच मी धरलेली होती की मला हेच हवंय. Amen. Amen. I want peace. मला शांती हवी आहे, I want the wings of God. मला देवाचे पंख हवेत. You should have a desire. तुमच्यामध्ये ती इच्छा नेहमी असायला हवी. David said, this is my rest forever. दावीद म्हणतो ही माझी कायम विसाव्याची जागा आहे And that's why I'll dwell there. आणि म्हणून मी तिथंच राहीन. आमेन. You will get rest under the wings of God. देवाच्या पंखांखाली तुम्हाला विसावा मिळेल. Where is your desire? तुमची इच्छा कुठं काय आहे? What is your desire? तुमची इच्छा कुठं आहे, काय आहे? Is God your desire? देवा तुमची इच्छा आहे का? Is His wings your desire? एक्झॅक्टली तुम्हाला हवंय काय? त्याचे पंख तुमची इच्छा आहे का? Amen? Amen. Is His word your desire? देवाचा शब्द तुमची इच्छा आहे का? Even the word can cover you. शब्द देखील तुम्हाला झाकू शकतो. Because the hen bites sound, the chicks come. कारण कोंबडीच्या त्या पर्टिक्युलर आवाजानं ती पिल्ल तिच्याकडे येतात. The word should be your covering. तसं परमेश्वराचा शब्द देखील तुमचं आवरण बनवू शकतो. परमेश्वराच्या शब्दाला तुमचं आवरण बनवा. His presence should be your covering. परमेश्वराचा सहवास, परमेश्वराची उपस्थिती आपलं आवरण बनायला हवं. The church should be your covering. देवबापाचं चर्च, ही मंडळी, हे चर्च आपलं आवरण असायला हवं. Is that your desire? अशी तुमच्या मनातली इच्छा आहे का? Because where your desire is, there you will be often found. का शेवटी तुमची इच्छा जिथे असेल तिथे तुम्ही सारखे सापडाल. आमेन. Amen? आमेन. If you sit outside God's covering, you will only be weeping all your life. तुम्ही देवाच्या आवरणाबाहेर गेलात ना तर आयुष्यभर रडत बसाल. Yes. हो. Like the children of Israel. जसे इस्रायली मुलं In Babylon, बाबेल देशात they sat down by the rivers. ते नदी किनारी बसले. They could not play the harp. त्यांना वीणा वाजवायला जमलं नाही. They hung the harp on the branches. त्यांनी काय केलं, फांद्यांवर वीणा अडकवल्या And they were crying. आणि रडायला लागले. They could not sing. त्यांना गाताच येईना. Why? का? Because they could not get the covering of the tabernacle of कारण की God. त्या परमेश्वराच्या निवास मंडपाचं आवरण त्यांना मिळत नव्हतं म्हणून. Outside the wings of God, you will not have a song in your mouth. परमेश्वराच्या पंखाबाहेर तुम्ही गेलात तर तुमच्या मुखावर परमेश्वराचं गीत कधी येणार नाही. If you still sing a song outside the wings of God, it is not God's song. आणि परमेश्वराच्या पंखांबाहेर जाऊन जरी तुम्ही परमेश्वराचं गीत गात असाल तरी ते परमेश्वराचं गीत नाहीये. Yes, you will not find comfort in that kind of song. असल्या पद्धतीच्या गीतात तुम्हाला सांत्वन मिळणार नाही. Amen. Amen. A chick cannot sing outside the wings of the hen. कोंबडीची पिल्ल पंखांपलीकडे जाऊन गाणी नाही गाऊ शकत. No. नाही. When it is hiding under the wings, it can sing. जेव्हा ती पिल्ल पंखांखाली आश्रय घ्यायला येतात तेव्हा त्यांना गाता येतं. You cannot have a smile outside the covering of God. परमेश्वराच्या आवरणाबाहेर तुम्हाला हसतमुख जगताही येणार नाही. When God saw जेव्हा परमेश्वराने पाहिलं that Jacob understood what the covering was, की याकोबाला कळलेलं आहे आच्छादन किंवा कव्हरिंग म्हणजे काय, God met Jacob. मग देव याकोबाला भेटला. God said, देव त्याला म्हणाला, go back to Bethel तू बेथेलला परत जा and stay there. आणि तिथेच राहा. Make an altar there. बेथेलला परत जा, तिथे राहा, तिथे वेदी बांध. From there you had fled from your brother Esau. तिथून तू तुझा भाऊ एसाव याच्यापासून पळून गेला होतास. Do you remember that? आठवतं ना तुला? God was telling him, परमेश्वर याकोबाला म्हणवता, तुला आठवतंय ना? when you fled from the presence of Esau, जेव्हा तू एसावाचा सहवास सोडून पळून गेलास, you came out of the covering of your father, तू तुझ्या वडिलांच्या आवरणाखालून निघालास. but in Bethel, बेथेलमध्ये I became your covering. मी तुझा आवरण झालो. I became your covering. बेथेलमध्ये मी तुझा आच्छादन झालो. And you went to Laban, तू लाबानाकडे गेला. you saw what kind of a covering he was. मग तू पाहिलं की तुझा मामा तुझ्यासाठी कुठल्या पद्धतीचा आच्छादन ठरला. That's why now go back to Bethel. मग आता एक काम कर, बेथेलला परत जा. You have forgotten my covering. तू माझं आवरण विसरला. Go to Bethel. बेथेलला परत जा. What God said? देव काय बोलला? Go to Bethel. बेथेलला परत जा. That is the place तीच जागा. you ran away from Esau. त्या जागेपासून तू एसावापासून धावून आला. In other words, God was saying, दुसऱ्या शब्दात देव त्याला सांगत होता,
I know the reason why you ran away from your house. मला कारण ठाऊक आहे की तू तुझं घर सोडून का पळून गेलास. Because Esau was after you. कारण एसाव तुझ्या मागे लागलेला होता म्हणून तू घर सोडून पळून आलास. Praise the Lord. हालेलुया. Have all the coverings. सगळी आवरण ठेवा. But don't forget the most important covering, and that is of पण God. सगळ्यात महत्वाचं आवरण देवाचं ते विसरू नका. Amen. Amen. Yes, your parents are your covering. हो, तुमचे आई वडील तुमचं आवरण आहेत. Husbands are your covering. तुमचे पती तुमचं आवरण आहेत. For some, job is a covering. काहींना त्यांची नोकरी आवरण आहे. For some, strength is their covering. काहींना शक्ती आवरण आहे. Depend upon it. त्याच्यावर अवलंबून राहा, नाही असं नाही. But to an extent. पण त्याला काही प्रमाण आहे. Amen. प्रमाणापलीकडे नाही. Let it not be the full and final covering that you will ever have in your life. या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं फुल आणि फायनल आवरण बनवू नका की जे आयुष्यामध्ये तुम्ही एवढंच आवरण ठेवणार आहात आणि देवाला विसरणार आहात असं करू नका. Never forget God. देवाला कधी कधी विसरायचं नाही. There are people. काही माणसं आहेत Little promotion, give them just 0.1% promotion. Finished. डोक्यात. 0.1% जरी त्यांना बढती दिली हे डोक्यात. डोक्यामध्ये सगळं घुसतं. आणि डोक्यातून ते येतं शिंग. आणि डोक्यातनं माणसाला फुटतात जनावरासारखी शिंग. Little, you give them just 4 आणे द्या त्यांना. हो. 4 आणे, जास्त नाही, 4 आणे द्या. 4 आण्याचं जरा स्थान मोठं करून दे त्याला. मग असं चालणार. हम्म. गॉड सेज, अरे मला त्याला 1.5 लाख द्यायचंय, तो असंच चालतो आता. 1.5 लाख दिलं तर तो वरच हो ना, आत्तापासून त्याचं असं 1.5 लाख दिले तर हात वरच येईल. Amen. आमेन. Little bit. थोडस काही बढती आली, 1 rupee God gives them. Finished. 1 रुपया कुठं देवानी त्यांना दिला, महिन्यात 3दा येतं चर्चला. संपलं. आठवडे 4 असतात ना, त्यातनं 1 कट 3दाच येणार चर्चला. बस चर्च. काय मिळालं ना, 1 रुपया मिळाला. Some people cannot handle blessings. काही लोकांना आशीर्वाद देखील हाताळता येत नाही. Some cannot handle promotion. काही लोकांना मिळालेली बढती पण हाताळता येत नाही. Amen. And that's why sometimes, God says, I will not rather give this fellow anything now. आणि म्हणून कधी कधी ते म्हणतो की ह्याला काही न दिलेलंच बरं बाबा. हा, कारण की कमी याच्यामध्ये तो चांगला हो ना. जोरात पळतो. आमेन. जास्त दिलं तर कमी पळतो. हो, ह्याला मोठा केला की हा काही गरजच नाही, याच्या डोक्यात भलत्या असेल त्या गोष्टी यायला लागतात, हा छोटाच बरा. Amen. Never forget God. देवाला कधी विसरायचं नाही. Never forget the church of God. देवाचं चर्च कधी विसरायचं नाही. Come under its covering. त्याच्या आवरणाखाली यायचं. Come under the covering of the word. आणि देवाच्या शब्दाच्या आवरणाखाली Come यायचं. under the covering of prayer. प्रार्थनेच्या आवरणाखाली And यायचं. see how well covered you are. आणि पहा, तुम्हाला इतकं सुरक्षित आणि इतकं असं झाकल्यासारखं वाटेल ना. Enter your closet. तुमच्या क्लोजेट मध्ये, तुमच्या खोलीमध्ये जा Get into the covering of God. आणि देवाच्या आवरणाखाली या. And the gates of hell shall not prevail. नरकाचं दार तुमच्या विरुद्ध टिकणार नाही. You will be well protected. आणि तुम्ही सगळीकडनं अगदी व्यवस्थित सुरक्षित असाल. You will be well protected. अगदी सुरक्षित असाल. Well insulated. अगदी सगळीकडनं व्यवस्थित सुरक्षित असाल. Praise the Lord. हालेलुया. Some time back, काही दिवसांपूर्वी I was just planning to buy a car. मी गाडी घ्यायचा विचार करत होतो. So they brought the car for trial. त्यांनी टेस्ट ड्राईव्हला गाड्या आणल्या. So I liked that Honda City होंडा सिटी आवडली, for personal driving. वैयक्तिक ड्रायव्हिंग करायला. It has that Triptronic system and AT and all that. सगळं एटी म्हणजे सगळं आधुनिक सगळं आहे त्यात. And I took the test drive. टेस्ट ड्राईव्ह घेतली मी. Very nice, luxurious, छान, एकदम आरामदायक, nice cushioning. एकदम कुशनिंग वगैरे एकदम आरामदायक. Then I said I'll try Vento also. मी म्हटलं वेंटो पण आपण जरा टेस्ट ड्राईव्ह करू. Vento I tried. वेंटोची टेस्ट ड्राईव्ह घेतली. I checked both the cars, दोन्ही गाड्या तपासल्या, drove both the cars. दोन्ही गाड्या चालवल्या. I liked City, मला होंडा सिटी आवडली, but पण one factor I didn't like. त्यातला एक भाग नाही आवडला. You know what? काय? It was not well insulated. इन्सुलेटेड नाही बरोबर, म्हणजे बाहेरचे आवाज सगळे खूप येतात. The tire noise, the road noise, the people noise, the drum noise, and all that enters in. म्हणजे खिडकीवर जरी असेल तरी बाहेरचे सगळे आवाज आतमध्ये येतात. आणि शांतीच नसतं मग. हो ना. हा ओरडतो, तो ओरडतो, तो काय तर आपल्या रस्त्यांवर कसं असतं, the dog barks. I mean, everything filters in, and you get nice volume, full volume inside the आणि car. सगळे आवाज गाडीमध्ये येतात. But Vento, वेंटो well insulated. एकदम इन्सुलेटेड, बाहर व्यवस्थित. का आवाज बिलकुल नहीं आता है. बाहेरचा आवाज म्हणून खिडकीवर केल्यानंतर येत नाही, एकदम शांत वाटतं. आणि मला शांती पाहिजे. आणि पास्टर म्हणतात मला शांत आवडतं. And then I said I'll go for Vento. मग पास्टर म्हटले वेंटो घेतो.
You know what it teaches us? यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? When you come under the covering of God, तुम्ही जेव्हा देवाच्या आवरणाखाली येता, you are well insulated. सगळीकडनं तुम्ही अगदी व्यवस्थित बंद असता. Amen. कुठून काही लिकेज होणार नाही. मग कोणी काय बोलतो, कोणी काय हसतो, तुमच्या विरुद्ध Hallelujah. बोलतो, तुम्हाला ऐकायलाच येत हो नाही. ना, पालत्या घड्यावर पाणी बोलू दे, मला काय करायचंय. Praise the ऐकू Lord. नाही, मला नाही ऐकू आलं, कळलं मला तर काही कळलंच नाही. Because you say मी वेंटो मध्ये बसलो, काय त्यांनी बोललं मला ऐकायलाच आलं नाही. But those who sit in Honda City, कोण नाही असं बोलला, तो असं बोलला, तो होंडा सिटीत बसलेल्यांना खूप त्रास होतो, कारण नसते आवाज आतमध्ये येतात. Amen. म्हणजे ते ऐकू नये तेही कानावर येतं आणि होतो डोक्याला ताप. But पण when you come under the wings of God, तुम्ही जेव्हा देवाच्या पंखांखाली येता, तुम्हाला आवाजच येत नाही. हो ना, म्हणजे शांत, Especially during festival time. खास करून सण वगैरे असतील, ठा 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 आपल्याकडचे आपण सण गाडी म्हणजे- थांबलं तर जोरात आपल्या गाडीच्या जवळच करतात. मग ते That decibel what 91, 100, हो. 500. मग ते कुठपर्यंत जातं पर त्यांचं मीटर. Amen. आमेन. And so the people then today they come to church, they say, काय pastor बोलतो ऐकायलाच येत नाही. Like you know, in small children, लहान मुलं if you always want to correct them strictly, त्यांना जर कडकपणे तुम्हाला काही चूक सांगायची असेल त्यांची, you have to say it softly, तर तुम्हाला मऊ आवाजात सांगायला लागतं. but sternly. पण एकदम कडक पण जरा मऊ. Sandra, Sandra. behave. You know my wife what she does? मी काय करते, Sandra! Sandra! So what happens is, मग काय होतं, Sandra knows only one language now. सांडाला एकच भाषा माहिती आहे. If mama wants to correct, मला जर माझी चूक she will not listen till mama shouts loudly. जोवर मम्मा जोरात ओरडत नाही ती ऐकणार So नाही. that pitch she has to always maintain. म्हणजे तो पिच मला मेंटेन ठेवायला लागतो, मग सांडाला कळतं मम्मा चिडली आहे. But for me, पण पास्टांचं Sandra, सँड्रा माझं pitch low मग तिला कळतं. Because now she's now adapted to that kind of thing now. कारण की तिला आता पास्टांकडनं ती सवय झालेली आहे. When pastor says Sandra, she knows Dada is angry. हालेलुया. But mama will tell so much that she'll not. Then mama has to raise that pitch level decibel high. हा, Then she'll say yes, now mama is trying to correct me. मग मला जोरामध्ये बडवायला लागतं, मग तिला कळतं मम्मा इज अँग्री. So I tell her, don't, we have to use our voice for singing. मग पास्टर मला म्हणतात नको आवाज वापरायचा आहे, एवढी ओरडू नको. What I want to say is, मला जे म्हणायचं ते, when you are under the covering of God, जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली असता, you don't hear anything what people say against you. तेव्हा लोक तुमच्या विरुद्ध काही जरी बोलले ना तरी तुम्हाला ते ऐकू येणार नाही. Because you are well insulated. कारण सगळीकडनं तुम्ही अगदी बंद आणि आवरणाखाली आहात. David said दावीद म्हणतो in Psalm 119 verse 114, स्तोत्र 119 114, Thou art my hiding place and my shield, I hope in thy word. स्तोत्र 119 114, Yes. तिथे दावीद म्हणतो तू माझे लपण्याचे ठिकाण आणि माझी ढाल आहेस, मी तुझ्या वचनाची आशा धरतो. Praise God. हालेलुया. And I'm telling you, when you come under the covering of God, मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली याल, your countenance will be at peace. तुमचा चेहराच एकदम शांत असेल. Psalms of Solomon 2:14 says, गीतरत्न 2:14 लिहिलेलं आहे, O my dove that are in the clefts of the rock, हे माझ्या कपोते जी तू खडकाच्या कपारीत आहे, in secret places of the stairs, let me see thy countenance, let me hear thy voice, for sweet is thy voice and their countenance is comely. गुप्त स्थळी बसलेली आहेस, मला तुला बघू दे, मला तुझा आवाज ऐकू दे, कारण तुझा चेहरा इतका शांत आहे. Read it. Songs of Hallelujah. Solomon 2:14. गीतरत्न 2:14. हालेलुया. Read. रीड हु फाउंड रीड. थोड़ा आवाज बढ़ाओ उधर. You said it. आवाज. That's why I bought Vento. हालेलुया. Okay, brother, say it. अगे माझे कपोते खडकाच्या कपारीत कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे, हालेलुया. कारण तुझा कंठ मधुर आहे, तुझे मुख रम्य आहे. हालेलुया. हा, तुझं मुख तुझे काय मुख रम्य आहे. रम्य आहे.
When you stay under the covering of God, जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली राहता your countenance becomes beautiful. चेहरा सुंदर होतो. का? का? बाहेरचा आवाजच येत नाही. हो ना. Let people say anything outside. बोलू दे ना बाहेर लोकांना काय बोलायचं, तुम्ही असलेच आहात, तुम्ही तसलेच आहात. Nothing happens to you. आपल्याला काही फरक पडत नाही. Amen. आम्ही आहोत हे असे आहोत, तुम्हाला पटलं तर बघा. Suddenly things change. अचानक गोष्टी बदलतात. And it says, आणि लिहिलंय, let me see your countenance now. मला तुझं मुख आता पाहू दे. In other words, दुसऱ्या शब्दात, he who stays under the covering of the Most High, जो परात्पर परमेश्वराच्या गुप्तस्थळी बसेल he will have a sweet voice. त्याचा आवाज गोड असेल. Sweet voice. हालेलुया. पण जे सगळ्यांचं ऐकतो त्यांनी काय सांगितलं मला सांग रे, काय त्यांनी काय सांगितलं मला सांग रे. पण ज्याच्या कानांना हे असं सारखं ऐकायची इच्छा असते की हे काय बोलले, ते काय बोलले, ते काय बोलले, Then they don't have sweet voice. मग त्यांचा आवाज गोड राहत नाही. Amen. आमेन. Everybody, सगळे we need to learn to come under the wings of God. आपण सगळ्यांनी देवाच्या आवरणाखाली यायला शिकायला हवं. Always have that conscience. नेहमी ती एक चाहूल ठेवा. Lord, प्रभू, I'm going to meet this fellow. मी यांना भेटायला चाललोय, Let me come under your cover. मला तुझ्या आवरणाखाली घे. I should not get angry. मला राग येऊ देऊ नको. And then you don't get angry. आणि मग राग येत नाही, Because God covers you from all पण देव sides. तुम्हाला सगळीकडनं झाकतो He gives you confidence. आणि विश्वास देतो, He gives you hope. आशा देतो, He gives you peace. शांती देतो, And you are completely at rest. आणि तुम्ही पूर्ण शांतीनं राहता. Because you know, कारण तुम्हाला माहित असतं nobody can do anything beyond God's control for you. परमेश्वराच्या ताब्या पलीकडे कुणीही माझ्या जीवनात काही करू शकणार नाही. Praise the Lord. हालेलुया. Yes, parents are a covering. आई वडील आपलं आवरण आहे. Great covering. If they are believing parents, they are a great covering. आणि विश्वासू आई वडील असतील तर ते फार मोठं चांगलं आवरण आहे. Children need to come under the covering of parents. आणि मुलांनी आई वडिलांच्या आवरणाखाली यायलाच हवं, Otherwise, their lamp will be put off. नाही तर त्यांचा दिवा विझून जाईल. That's why many of the youth, their lamps are being put out slowly because they are not coming under the covering of the parents. म्हणून अनेक तरुण वर्गाचे दिवे विझून जात आहेत, फार लवकर विझतायत, कारण आई वडिलांच्या आवरणाखाली राहत नाहीत. Parents are now wanting to come under the covering of this children now. आई वडिलांना आता मुलांच्या आवरणाखाली यायची इच्छा झाली आहे. Parents should not come under the covering of the आई children. वडिलांनी मुलांच्या आवरणाखाली येऊ नका, Children should come under the covering of parents. मुलांनी आई वडिलांच्या आवरणाखाली यायला हवं. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Parents should stand their ground. आई वडिलांनी भक्कम उभं राहायला हवं Son, do this. की मुला असं असं कर. My father used to be very strict. माझे वडील फार कडक होते, He would not speak. बोलणार नाही, Only saw finished. नुसती नजर, संपलं. Amen. हालेलुया. Today, काय? आज काय नजर आणि कसलं काय? Fathers get scared to have a stick at the वडिलांना hand. भीती वाटते, अलीकडे घरात काठी ठेवायलाही भीती वाटते. Praise the Lord. हालेलुया. काय होणार? तो काय होईल? मुलगा सोडून गेला गेला तर, काय करणार? मला मग काठी कोण? पळून गेला तर, मग माझी काठी कोण? येशू आहे ना. येशू. God is there. देव आहे ना, देव तुझी काठी आहे. I know one sister here मला एक सिस्टर इथे माहिती आहेत, alone. एकट्या. She had a son. मुलगा होता त्यांना, Son was doing things which was not pleasing in the sight of God. एकच मुलगा, आणि तो मुलगा जिवंत देवाच्या नजरेमध्ये जे काही प्रसन्नदायी आहे ते करत नव्हता. She said, son, leave my house. तिने सांगितलं, त्या सिस्टरांनी त्याला सांगितलं की तू माझं घर सोडून निघून जा. Put advertisement in the paper. आणि पेपर मध्ये छापून टाकलं त्यांनी I have no son. की मला मुलगा नाही, I am alone. मी एकटी आहे. What bold lady she must be. काय धैर्यवान स्त्री असावी ती, Prudent lady. काय सुज्ञता असावी त्यांच्यात. Nothing of mine is his. माझं जे काही आहे, माझ्या मालकीचं जे काही आहे ते आजपासून त्याचं राहणार नाही, तो माझा कोणीही नाही, मी एकटी आहे. Nothing of his is mine. आणि त्याचं जे काही आहे ते माझं नाही. Finished. संपलं. God honored her. देवाने त्या सिस्टरचा मान केला. God honored that son so much he was in such kind of place like the prodigal son that he came back to the mother. त्या मुलाला असं अडकवलं देवानी कानाकोपऱ्यामध्ये उधळ्या मुलासारखं की तो मुलगा शेवटी आईकडे आलाच, Repenting. पश्चाताप करून. And you stand for the word. शब्दासाठी जेव्हा आपण उभे राहू,
God will stand for you. देव तुमच्या बाजूने उभा राहील. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. You need to come under the covering of the parents. आई वडिलांच्या आवरणाखाली तुम्ही यायची गरज आहे. But at the same time, त्याच वेळेला see that you also come under the covering of God. देवाच्या आवरणाखाली पण तुम्ही या. Children, do you understand? कळतं का तुम्हाला मी काय म्हणतो? You need to come under the covering of God. देवाच्या आवरणाखाली पण तुम्हाला यायची गरज आहे. Like Ruth. रूथ, She was under the covering of her mother-in-law Naomi. ती तिची सासू नामी हिच्या आवरणाखाली होती. But she was also under the covering of God. पण देवाच्याही आवरणाखाली होती. When she returned back with her mother-in-law Naomi to Bethlehem, जेव्हा ती नामी बरोबर बेथलेहमला परत आली, what did she do? तिनं काय केलं? Bible says बायबल म्हणतं she didn't stay at home. ती घरी नाही राहिली, She walked out, गेली, went after the reapers. बाहेर गेली, कापणाऱ्यांमागे गेली She was among the sheaves आणि त्या पेंढ्यांमध्ये शेतामध्ये गेली. and continued gleaning from morning till evening. सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वा वेचत राहिली. Morning till evening. सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वा वेचत राहिली. When she was tired, दमली, sat under a shack, दमल्यानंतर आवरणाखाली एका छायेखाली बसली, drank water, पाणी प्याली, again started working. परत काम करायला लागली. And it was the field of Boaz. आणि बवासचं शेत होतं ते, And that was the best covering for her. आणि ते उत्तम आवरण होतं रूथसाठी. Bible says बायबल म्हणतं during meal time, जेवायच्या वेळेला she sat next to Boaz, ती बवासच्या शेजारी बसली, next to the reapers. कापणाऱ्यांच्या शेजारी. And Boaz gave her something to eat. बवासने तिला काहीतरी खायला दिलं. Did you see how she stayed under that covering? म्हणजे पहा ती कशी त्या आवरणाखाली राहिली, सोडून नाही गेली. Yes. You need to stay under the covering of your mother-in-law if she's a believer. Stay under the covering of those reapers who are believers. Stay under the covering of Boaz who is a leader. बवास जो लीडर आहे, तुमची सासू जी आहे समजा ती विश्वासू आहे, तुमचे कापणारे समजा विश्वासू आहेत, त्यांच्या आवरणाखाली तुम्ही राहायला हरकत नाही. Because Ruth 2:23 says, कारण की रूथ 2:23 मध्ये लिहिलेलं आहे, so she kept fast by the maidens of Boaz to glean unto the end of barley harvest and of wheat harvest and dwelt with the mother-in-law. रूथ 2:23 अशी ती सातूंची व गव्हांची कापणी समाप्त होईपर्यंत बवाजाच्या चाकरीणींजवळच सर्वा वेचत गेली आणि ती आपल्या सासू जवळ राहिली. Why does it say she stayed with the mother-in-law? का लिहिलंय ती आपल्या सासू जवळ राहिली? We all know she stayed with the mother-in-law. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ती सासू जवळच राहत होती. मग विशेष लिहिण्यासारखं त्यात काय आहे? See, God had put it there to make us understand that she was under the covering of her mother-in-law. देवाने विशेष करून हे वाक्य अशासाठी घातलेलं आहे की ती सासू जवळच राहिली. का? कारण की ती सासूच्या आवरणाखाली राहिली. Praise the Lord. Amen. Come under the covering of seasoned men of God and women of God. तुम्ही देवाच्या मुरलेल्या सेवकांच्या आणि सेविकांच्या आवरणाखाली राहा. Children, come under the covering of your believing parents. मुलांनी आपल्या विश्वासू आई वडिलांच्या आवरणाखाली राहा. Wives, come under the covering of your believing husbands. बायकांनी आपल्या विश्वासू नवऱ्यांच्या आवरणाखाली राहा. Amen. Amen. You shall be blessed to a certain extent. काही प्रमाणात तुम्ही आशीर्वादित व्हाल, You shall be taken care of. You shall be protected. सांभाळले जाल, सुरक्षित राहाल. There is a blessing when believers come around and be a protection to you. विश्वासू माणसं जेव्हा येऊन तुमच्यासाठी आवरण आणि संरक्षण बनतात, तिथं काही प्रमाणात आशीर्वाद तुम्हाला मिळतो. But finally, what Boaz said पण शेवटी बवाज काय म्हटला? in Ruth 2:12, रूथ 2:12 the Lord recompense thy work and a full reward be given thee of the Lord God of Israel, under whose wings thou art come to trust. यहोवा तुझ्या कामाची फेड करो आणि ज्याच्या पंखांचा आश्रय करायला तू आलीस, तो यहोवा इस्रायलाचा देव, याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त होवो. Praise the Lord. Hallelujah. Did you see that? पाहताय का? She was under the covering of the mother-in-law. ती आपल्या सासूच्या आवरणाखाली राहिली. She was under the covering of the believer reapers. ती विश्वासू कापणाऱ्यांच्या आवरणाखाली राहिली. She was under the covering of Boaz. बवासच्या आवरणाखाली राहिली. But finally Boaz says, शेवटी मात्र बवास तिला म्हणाला, you are under the covering of God. That's why you are blessed. यहोवा परमेश्वर, त्या परमेश्वराच्या आवरणाखाली तू आहेस म्हणून तू आशीर्वादित झालेली So आहे. you may be under every covering. तर तुम्ही प्रत्येक प्रकारच्या आवरणाखाली कदाचित असाल, But if you fail to come or understand the covering of God, everything is a waste. पण देवाचं आवरण जर तुम्ही समजून घेतलं नाही आणि देवाच्या आवरणाखाली जर तुम्ही आला नाही,
तर बाकीचं सगळं वाया गेलं. See the name of Jesus. येशूचं नाव, His name itself is a covering for you. येशूचं नावच आपल्यासाठी किती मोठं आवरण आहे. Praise the Lord. Hallelujah. His name is a covering. येशूचं नाव आपल्यासाठी किती मोठं आवरण आहे. His name is a secret place for every believer to dwell in. येशूचं नाव म्हणजे गुप्त स्थळ आहे, प्रत्येक विश्वासून राहण्यासारखी जागा. When I am in trouble, जेव्हा केव्हा मला काही त्रास होतो if I have no time to pray, आणि मला जर प्रार्थना करायला तेव्हा वेळ मिळाली नाही, I say, Jesus, मी केवळ म्हणतो येशू, I am under His covering. आणि लगेच मी त्याच्या आवरणाखाली When you असतो. say it by faith, तुम्ही विश्वासाने जेव्हा त्याचं नाव घ्याल, when you say it believing, जेव्हा विश्वासाने तुम्ही बोलाल, suddenly the covering of Jesus comes upon you. अचानक येशूचं आच्छादन तुमच्यावर पडेल. And what a comfort He is. आणि येशू किती मोठं सांत्वन आहे. Amen. Amen. Suddenly, अचानक I feel encouraged. मला मग वाटतं की मला प्रोत्साहन When मिळालं. I am in trouble, जेव्हा केव्हा मला काही त्रास होतो, I just say, Jesus, मी फक्त म्हणतो येशू, enough. बस. That gives me peace. त्यातनं मला शांती मिळते. It's like when somebody came and told old Jacob when he was lying on his bed. जसं कोणीतरी येऊन याकोब जो अगदी म्हातारा झाला होता आणि त्याच्या बिछाण्यावर होता, त्याला येऊन म्हटला, In Genesis 48 verse 2, उत्पत्ती 48 दुसरं वचन, what did they say? काय म्हणाले ते त्याला? You know, Jacob was a very old man. तोवर याकोब फार म्हातारा झाला He होता was lying on his bed. आणि कॉटवर पडून होता. Somebody came कोणीतरी आलं and in his ear said, आणि त्याच्या कानात बोललं, Your son Joseph has come to you. तुझा मुलगा योसेफ तुझ्याकडे येत आहे. Bible says, बायबल म्हणतं, Israel was old तेव्हा इस्रायल वृद्ध होता and he was only lying on the bed, and suddenly what happened? आणि अंथरुणावर बसून होता. Suddenly अचानक Israel strengthened himself and sat upon the bed. इस्रायलाने आपणा सबळ केले आणि तो अंथरुणावर उठून बसला. Praise God. Amen. Suddenly उठून बसला तो. अचानक उठून बसला. जोसेफचं नाव ऐकलं की तो उठला. योसेफाचं नाव ऐकलं आणि हा उठून बसला. Was it because Joseph was the son of this old man? योसेफ हा वृद्ध माणसाचा मुलगा होता म्हणून No. नाही. He was their deliverer. सुटका देणारा त्यांचा मुक्तीदाता होता योसेफ म्हणून. Are you understanding? कळतं का? Joseph was their deliverer. तुम्हाला लक्षात येतं ना मी काय म्हणतोय? योसेफ त्यांना सुटका देणारा त्यांचा मुक्तीदाता होता म्हणून. He was a man of God. देवाचा सेवक होता म्हणून. Yes, he was the son of Israel, but he was also a man of God. योसेफ इस्रायलाचा मुलगा होता, ते सगळं ठीक आहे, पण तो देवाचा सेवक होता ना. One word. एक शब्द, Joseph. योसेफ आलाय. म्हाताऱ्याला शक्ती मिळाली. हालेलुया. बघ, म्हाताऱ्याला शक्ती मिळाली. म्हाताऱ्याला शक्ती मिळाली. One word. एक शब्द कोणतरी बोलला की योसेफ आलाय. योसेफ. योसेफ आलाय. तो म्हटलं काय म्हटलं तुम्ही? काय? योसेफ. योसेफ. योसेफ आलाय. अच्छा, तोच योसेफ मला गोशेन मध्ये प्रांतामध्ये ठेवला तोच का? हा, तोच. त्यांनी गिफ्ट मला सगळं दिलं, मुलांना सांभाळलं, आम्हाला गोशेन लँड मध्ये ठेवलं तोच. Hallelujah. हा, तोच. तोच आलाय. तोच का? तो ड्रीम बघायचं 17 इयर्सचा होता तेव्हा तोच का? हा. सगळे येऊन मला सांगायचा, भाऊ काय करतायत? तोच का? Yes, 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 yes. तोच The deliverer. मुक्तीदाता. Praise the Lord. हालेलुया. तसं येशूचं नाव. People come here, attend the meetings, and they say, Pastor, what you said suddenly touched me and gave me confidence. लोक इथे येतात ना सभेला आणि जो काही संदेश मी सांगतो ते मला येऊन म्हणतात, मास्टर तुम्ही एक वाक्य असं काहीतरी बोललात आणि मला इतका स्पर्श झाला ना. And they say, something good is going to happen to me आणि now. मग ते म्हणतात की माझं काहीतरी जीवनात चांगलं होणार आहे. I'm not going to be afraid now. मी नाही आता घाबरणार. Why? का? Why you're not afraid? का आता तुम्ही नाही घाबरणार? Suddenly now you're conscious of the wings of God around you. अचानक देवाच्या पंखांविषयी ना तुमच्यामध्ये एक जागृतता निर्माण झाली की देव माझ्या डोक्यावर आहे. Praise the Lord. आमेन. Songs of Solomon 2:3. गीतरत्न 2:3. Solomon says, शल्मोन म्हणतो, as the apple tree among the trees of the wood is my beloved among the sons. I sat down under his shadow with great delight, and his fruit was sweet to my taste. आमेन. Songs of Solomon 2:3. 2:3 गीतरत्न, दुसरा अध्याय 3रं वचन. Yes. तिथे असं लिहिलेलं आहे, जसे सफरचंदाचे झाड हा. वनातल्या झाडांमध्ये तसा माझा वल्लभ मुलांमध्ये आहे. मी फार आनंदाने त्याच्या छायेखाली बसले आणि त्याचे फळ माझ्या जिभेला गोड होते. Praise God. Hallelujah. त्याचं फळ माझ्या जिभेला गोड गोड होतं. होते. Amen. आमेन. Sat under his shadow. त्याच्या छायेखाली बसले. When you sit under his shadow, जेव्हा तुम्ही त्याच्या छायेखाली बसाल, त्यावेळी त्याला गोड वाटतं.
असं उभे राहिलं फिरलं इकडं तिकडं 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 असं इन अँड आउट इन अँड आउट मध्ये होत नाही. कायम पाहिजे. हालेलुया. परमनंट चाहिए. पीपल आर ड्वेलिंग इन द वर्क. लोक कामात राहतात. देवासाठी मी हे केलं, देवासाठी देवासाठी. व्हेन विल यू स्टे इन गॉड? देवासाठी केलं, देवाकडं कधी राहशील? Amen. आमेन. There you will get confidence. देवाकडे देवात राहिला तर विश्वास मिळेल. There you will get boldness. तिथे तुला धैर्य मिळेल. And dwelling means turning away from everything which is not the rock and turning to the only rock, that is Jesus Christ. आणि बसणे म्हणजे काय की बाकीचं सगळे जे बाकीचे तात्पुरते खडक आहेत, जे खडकच नाही आहेत त्यांना सोडून जो देव माझा भक्कम खडक आहे त्याच्याकडे येऊन बसणे. Abiding in the vine. द्राक्ष वेलात राहणे. Amen. Amen. That's what Jesus said. येशू असंच म्हटला ना. Jesus looked at his disciples and said, येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिलं आणि येशू म्हणाला in Luke 22 verses 28 to 30, लूक 22:28 ते 30. once he said, एकदा तो म्हणाला you are those disciples which continued with me in my temptations. लूक 22:28 ते 30 मध्ये येशू ख्रिस्त एकदा असं म्हणाला, आणि माझ्या परीक्षांमध्ये माझ्या बरोबर टिकून राहिलेले ते तुम्हीच आहात. माझ्या बरोबर टिकून. underline. That word टिकून. टिकूनला अंडरलाईन करा. Continued with me. टिकणं फार महत्वाचं आहे बघा. इन अँड आउट कधी येतो, कधी सोडतो, कधी धरतो, परत सोडतो, ते बरोबर नाही. टिकत नाही. आपण बोलतो ना, हा माणूस एका कामामध्ये टिकतच नाही. टिकतच नाही, याचे पायच टिकत नाहीत बाबा. Amen. आमेन. हा काम धरतो सोडतो, त्या धरतो सोडतो. से दॅट्स व्हाय इन द इंटरव्ह्यू दे आज किती जागे तुम्ही काम केलं? हा, मी 100 जागे काम केलं होतं. हा, मग जातो. 100 जागी काम केलं म्हणजे तू तर बिनकामाचाच आहेस ना. टिकतच नाही, त्याचा पाय टिकत नाही. पाय एका See, जागी ठरत नाही. Jesus said, येशू बोलला तुमचं पाय टिकलं. What he said? तुम्ही टिकून राहिलात. म्हणजे in my temptations he said, he is talking about testings. तो म्हणतो येशू माझ्या परीक्षांमध्ये तुम्ही माझ्या बरोबर टिकून राहिलात. पळाले नाही तिथनं की अरे बापरे येशूला पण त्रास होतो, जाऊ दे आपण कशाला त्याच्या बरोबर राहायचं, पळून जाऊ. से लाईक सम पीपल से, जसं काही माणसं म्हणतात पास्टरला त्यांनी हो ना. पर्सिक्युशन झालं, लोक मारले, मग आमचं काय होणार? हो, पास्टर पीटरांनाच लोकांनी येऊन मारलं, मग आमचं काय व्हायचं? नको बा यांच्या बरोबर. हो ना, ह्यांच्या बरोबर राहायलाच नको. शैताना बरोबर चांगलं आहे, काय भांडणं होत नाही, काय नाही. Jesus said, you have continued with me not in my good times. येशू म्हणाला माझ्या चांगल्या काळात नाही. Did he say like that? माझ्या चांगल्या काळात असं लिहिलंय का? नाही, माझ्या परीक्षांमध्ये तुम्ही माझ्या बरोबर टिकून राहिलात. Amen. कुणी टिकू शकतात चांगल्या दिवसात? हा, सुखाच्या दिवसात कोण साथ देणार नाही. Amen. आमेन. बायको म्हणते ना, तुमच्या बरोबर मी शेवटपर्यंत जात ना, काय काय मग त्रास झाला तर काय काय माहित नाही यांचं काय झालं. यू हॅव टू स्टे. असं नाही, टिकून राहा. इन टेस्टिंग्स यू हॅव टू स्टे. परीक्षांमध्ये समस्यांमध्ये टिकून राहा ना. जीसस सेड, येशू बोलला तुम्ही शिष्य लोक माझ्या बरोबर टिकून असले, एवढं त्रास मला झालं तरी सुद्धा तुम्ही टिकून राहिले माझ्या बरोबर. से सो आय व्हॉट ही सेड फर्दर, पुढे काय लिहिलंय? अँड सो आय अपॉइंट अनटू यू अ किंगडम. आणि माझ्या परीक्षांमध्ये माझ्या बरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात, आणि जसे माझ्या बापाने मला राज्य नेमून दिले तसे आता मीही तुम्हाला राज्य नेमून देतो. राज्य कुणाला नेमून मिळणार? जे कीर्तीवर नाही, त्यांना का जे भटक, जे टिकून असतात, जे टिकून असतात. Amen. If somebody stays with you for many years, कोणीतरी तुमच्याबरोबर अनेक वर्ष राहिला, you like to do many things for that person. तर असल्या माणसासाठी तुम्हाला बरंच काही करायला आवडतं की हा खूप वर्षापासून माझ्या बरोबर आहे. So Jesus said, येशू म्हटला you stayed with me so long, तुम्ही इतके दिवस माझ्या बरोबर राहिलात, I want to give you a kingdom, मला तुम्हाला राज्य द्यायचं, that you may eat and drink at my table in my kingdom and sit on thrones judging the 12 tribes of Israel. यासाठी की माझ्या राज्यामध्ये तुम्ही माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि तुम्ही इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय करी सिंहासनावर बसाल. So there is a great blessing in remaining under the shadow of God. तर परमेश्वराच्या छायेखाली टिकून राहण्यामागे खूप मोठे आशीर्वाद आहेत. Dwell under his cover, dwell under his word. त्याच्या शब्दाखाली राहा, त्याच्या आवरणाखाली कायम राहा. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाला when you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता enter into your closet. तेव्हा तुम्ही तुमच्या बंद खोलीमध्ये जा. What he said? काय म्हटलं? Enter in your closet. तुझ्या बंद खोलीमध्ये जा. बंद खोली. बंद खोलीमध्ये जा. He said, shut the door. बंद खोलीत जा.
And then pray to the Father. मग बापाला प्रार्थना कर. बंद कर. बंद कर दार आधी. Why he said बंद कर? का दार बंद कर? Because he further said, पुढे लिहिलंय, the Father who sees you in secret. जो देवा तुला गुप्तपणे पाहतो. हा. हा. सिक्रेट प्रेयर पाहिजे. गुप्त प्रार्थना पाहिजे. अब काय काय लोक सगळेच बघतो का बघतो, येशू तू महान आहे, राजा आहे, राजांचा राजा आहे याचा. प्रभू म्हणतो याला मिळाला आशीर्वाद, सगळ्यांनी त्याला टाळी वाजवलं, झालं. सिक्रेट प्लेस. जरा गुप्त. Amen. आमेन. That's why who makes long prayers? लांब लचक प्रार्थना कोण करतं माहितीये? जे सिक्रेट प्रेयर करतच नाही. गुप्त. गुप्त प्रार्थना जे करत नाहीत ना ते लांबलचक करतात. हा, त्यांना सांगा तुम्ही इथं प्रेयर करा, देवा जेवणावर ऑफरिंग वर प्रेयर करायला सांगा. येणाऱ्या जाणाऱ्याला सगळ्यांना आशीर्वाद करा. बस मध्ये सफर ऑफरिंग मध्ये त्याचा काही संबंध. आणि हे लास्ट हे राहून जातं. शेवटी ऑफरिंग राहतं बाजूला. सगळ्यांना आरोग्य द्या, आणि सगळ्यांना येणारे जाणारे सगळे सुखी होतात. ऑफरिंग तसंच राहिलं. सगळे स्वर्गात जायचं, सगळं कुणी नरकात जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. मग आपण म्हणतो याच्यासाठी थोडं प्रेयर ब्रदर करा. अच्छा, ऑफरिंग रह गया. इवन फॉर फूड इफ यू टेल देम प्लीज प्रे फॉर द फूड. जेवणासाठी प्रार्थना करा असं जरी सांगितलं ना, देवा, महान देवा, तुला काय कमी नाही. मी पापी होतो, हे सगळं पापी होते, सगळ्यांना तू क्षमा केलं. अरे जेवण खायचं. अनेकांना जुने दिवस आठवलेले. वाय? बिकॉज दे डोंट प्रे इन सिक्रेट. का गुप्त स्थळी दार बंद वगैरे करून आम्ही कधी प्रेयर केलेच नाही. सी इफ यू प्रे इन सिक्रेट ऑल दिस पापीला क्षमा करा सगळं तिकडं असतं, इथं फक्त जेवणाला असतं. मग गुप्त स्थळी दार बंद करून प्रार्थना केली ना की पाप्यांची क्षमा हे ते सगळं तिथं होतं. आणि मग जेवणावरची प्रार्थना जेवणासाठीच होते. नॉट समजेल आता मोठं नाही का, एक लाईन प्रेयर करायचं. नॉट दॅट यू कॅन मेक अ लॉंग प्रेयर. तुम्ही लांब प्रार्थना करू शकता, नाही असं नाही. इफ यू हॅव समथिंग टू प्रे, प्रे. प्रार्थना करण्यासारखं काय आहे तर करा. Amen. आमेन. So there is a secret place तर एक गुप्त स्थळ आहे where God sees you in secret जिथं देव तुम्हाला गुप्त स्थळी पाहतो and He rewards you openly. आणि उघडपणे तुम्हाला प्रतिफळ That's देतो. what Jesus said. येशू बोलला, The Father who sees you in secret will reward you openly. देव जो बाप तुला गुप्तपणे पाहिल तो उघडपणे तुला त्याचं प्रतिफळ देईल. आणि तुम्ही उघडपणे प्रार्थना केलं तर तुम्हाला लपून ₹1 देणार तो. Let us get into secret गुप्त place of God. गुप्त स्थळच ठीक आहे आपल्याला. Enter His Bethel त्याच्या बेथेल मध्ये प्रवेश करा. and attend the meetings. मीटिंगला या Continue walking the straight path. आणि सरळ मार्ग सोडू नका. Amen. Amen. Get under the covering of the word of God. देवाच्या शब्दाच्या आवरणाखाली या. Come under the roof of God. परमेश्वराच्या छायेखाली या. Don't always depend under the roof of Laban. One day that roof will fall on your head and you will be down. नेहमी लाबानाच्या छताखाली राहू नका. एके दिवशी लाबाना सकट त्याचं छत तुझ्या डोक्यावर पडेल. One day the prodigal son had to come under the roof of God. एके दिवशी त्या उदया मुलाला परमेश्वराच्या छताखाली छायेखाली यायलाच लागलं. Amen. Amen. There only he found his पण blessings. तिथंच त्याला त्याचे आशीर्वाद सापडले. Look at that centurion. तुम्ही पहा तो शताधिपती You know what he said? तो काय बोलला? He said, Lord, म्हणाला, प्रभू I'm not worthy that you should come under my roof. माझी लायकी नाही की तुम्ही माझ्या घरी यावं. See? In other words, he was saying, दुसऱ्या शब्दात तो म्हणत होता, I need to come under your roof. मी तुमच्या छताखाली यायची गरज आहे. Amen. आमेन. I want to come under the covering of your word. मला तुमच्या शब्दांच्या आवरणाखाली यायचंय. Send forth your word तुम्ही शब्द पाठवा that I will come under the covering of the word. की मी त्या शब्दाच्या आवरणाखाली येईन. And then the servant will be आणि healed. मग माझा नोकर बरा होईल. You don't come under my covering. तुम्ही माझ्या आवरणाखाली येऊ नका. माझं लायकीच नाही. माझी लायकी नाही की तुम्ही माझ्या आवरणाखाली यावं. I want to come under your covering. मला तुमच्या छताखाली यायचंय. You just send forth your word. तुम्ही केवळ शब्द पाठवा. I'll come under the covering of the word. मी त्या शब्दाच्या आवरणाखाली येईन. When I come under the covering of the word, जेव्हा मी त्या शब्दाच्या आवरणाखाली येईन my servant will be healed. माझा नोकर घरी बरा होईल. Are you understanding? आमेन.
You need to be obedient to the word of God, and that is the coming under the covering of the word. देवाच्या शब्दाच्या आज्ञा पालनात तुम्ही राहिलं पाहिजे आणि त्यालाच म्हणतात देवाच्या आवरणाखाली येणं. In troubled times, come under the covering of God. संकट समयी त्रासांमध्ये देवाच्या आवरणाखाली या. In troubled times, come to Bethel, come to the church. त्रासांमध्ये संकटांमध्ये चर्चला या, बेथेलला या. You know, David, दावीद in the time of trouble, जेव्हा दावीदाला त्रास झाले, Bible says he entered the house of God बायबल म्हणतो तो देवाच्या मंदिरी गेला and he ate the showbread आणि जाऊन त्यांना काय केलं, समर्पणाची भाकरी खाल्ली and he gave his soldiers also showbread to आणि eat. त्याच्या शिपायांना पण त्यांनी ती दिली खायला That strengthened him. आणि त्यातून त्याला शक्ती मिळाली. After he ate that, ती भाकर खाल्ल्यावर he went out boldly. केला धैर्याने. Why did he do that? का असं केलं दावीदाने? To show God, देवाला दाखवायला whatever battles I fight, जी काही युद्ध मी लढतो it is your battle. I come under your covering, and in your name Amen. I fight these battles. ही तुझी युद्ध आहेत, मी तुझ्या आवरणाखाली येत आहे, तुझं नाव घेऊन ते युद्ध मी लढीन. Where did Noah find his safety? नोहाला कुठे संरक्षण In मिळालं? the ark of God. देवाच्या तारून. Outside people were perishing, बाहेर लोकांचा नाश होत होता. but inside the ark there was a covering for him. तारूच्या आत नोहाला आवरण मिळालं. He was under the covering of God. तो देवाच्या आवरणाखाली आला. Amen. आमेन. Let us not be like Peter. पीटर सारखं नको When in the times of trouble, की जेव्हा त्रास आला, Bible says, बायबल म्हणतं he sat down with the servants. तो चाकराबरोबर बसला. Amen. आमेन. And if you read it correctly, तुम्ही जर नीट वाचलं, Matthew 26 verse 58, मत्थय 26 अध्याय 58 वचन, there is something that the Lord showed me प्रभूने मला तिथे काहीतरी दाखवलं. मत्थय 26:28 We'll take that. 58. that take the last scripture verse and then we will finish for today. शेवटचं वचन घेतो आणि मग आजचं संपवतो. मत्थय 26:58. He went and sat down with the servants to see the end. आणि पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत त्याच्या मागे दुरून चालत गेला व आज जाऊन शेवट काय होतो, शेवट काय होतो? शेवट काय होतो हे पाहायला कामगारांजवळ बसला. That's what happens. असंच होतं. कामगाराबरोबर बसला तर तुम्ही तुमचं शेवट होणार आणि तुमचं हेच नेगेटिव्ह असणार हो. की शेवट काय होणार आता, येशूचं शेवट, आमचं शेवट, सगळ्यांचं शेवट. कामगारांबरोबर बसलं की हा सगळा शेवटच आहे. मग शेवट. That's what happens असंच होतं. when you sit with those people. जेव्हा तुम्ही असल्या माणसांबरोबर बसता. There are people who are not matured. काही माणसं आहेत जी कधी प्रभूमध्ये प्रौढ झालीच नाही. You will meet them in our church also. आपल्या चर्चमध्ये पण अशी आहेत Some ना. will never mature. कधीही प्रभूमध्ये वाढणार नाही, प्रौढ होणार नाही, समंजस होणार नाही. त्यांना सारखं काही ना काही कंप्लेन असतातच. Amen. Amen. Never matured. कधीही प्रौढ नाही. What is the use? काय फायदा आहे? एवढी सारी वर्ष प्रभूमध्ये आहोत, इतके सगळे संदेश असे धडाधड Maturity. ऐकतोय. Maturity. मग समंजसपणा नाही, प्रौढता नाही. They'll get married, still immature. They will लग्न have कर- children, still mature. They will have 10 children, still immature. लग्न होईल, मुलं होतील, सगळं होईल, तरी देखील अगदी They'll be नासमंजस. 50 years old, still immature. 50 वर्षाचे होतील तरी नासमंजस. Because they choose कारण not ते to become निवडतात, mature. ते निवडतात की मी समंजसपणा दाखवणार नाहीये, मी असा नासमंजसच राहणार आहे, असं ते ठरवतात. Rise up, Peter. तर पेत्रा उठ Come out of the covering of the servants and come under the covering of God. आणि पेत्रा कामगारांच्या आवरणाखालनं निघ आणि देवाच्या आवरणाखाली ये. See, when he sat with the servants, कामगारांबरोबर बसला. it was like, see, because the word abide in Hebrew also means sitting with somebody. कारण हिब्रू मध्ये राहा, अबाईड, राहा, त्याच्यामध्ये राहा याचा अर्थ त्याच्याबरोबर बस असाही होतो. Yes, it means standing with somebody. कोणाबरोबर तरी उभं राहणं, बसणं. Abide in Hebrew. हिब्रू भाषेमध्ये Sitting with राहा, somebody. त्याच्यामध्ये राहा म्हणजे त्याच्याबरोबर बस. Sitting with the servants. कामगारांबरोबर बसला, Getting under his covering. कामगारांच्या आवरणाखाली आला. And what happened? काय झालं? He's waiting to see the end of it all. ते शेवट पाहायला बसलेले आहेत. हाही शेवट पाहायला बसला की बघू आता काय होतं. They are also telling Peter, तेही पेत्राला सांगतात, काय सगळं गेलं तर सगळं हा. शान शौकत सगळं गेलं. देखेंगे अभी दी एंड कैसा आता होता है. येशूला आता पकडले, ते आता काय करणार काय माहित नाही का. त्याच्या शिष्य सगळं सत्यानाश झालं. Peter said, बरोबर आहे. पेत्र पण डोकं हलवत बसला. And he said, म्हटला we'll see what the end is. आता की काय. बघू आता दी एंड कसा होतो. But if he was staying under the covering of Jesus, पण जर तो येशूच्या आवरणाखाली राहिला असता, what would have happened? काय झालं असतं? He would have said, तो म्हटला असता something beautiful is going to happen. काहीतरी सुंदर होणार आहे God is not going to leave him in Hades. आणि देव अधोलोकात त्याला सोडणार नाही. Something beautiful is going to happen. काहीतरी चांगलं होणार आहे. Praise the Lord. आमेन.
We'll continue आमेन. next week. पुढच्या सोमवारी विषय चालू ठेवू. I want to tell all the children, मला सर्व मुलांना सांगायचंय, come under the covering of your parents. तुमच्या आई वडिलांच्या आवरणाखाली या, You shall be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. But see that you come under the covering of God also. पण देवाच्याही आवरणाखाली या. Don't just say, असं म्हणू नका, yes, my father's hand is over my life. हो माझ्या वडिलांचा हात माझ्या जीवनावर आहे. That is not enough. तेवढं पुरेसं नाही राजा. Come under God. देवाच्या आवरणाखाली ये, Come under His word. देवाच्या शब्दाखाली ये, Be obedient to His word. त्याच्या शब्दाच्या आज्ञा पालनात राहा. Yes, your parents are telling you from the word. तुझे वडील, तुझे आई वडील तुला शब्दातनच सांगतायत, But पण you also need to obey the word directly. तू सरळ देवाकडनं आलेला शब्द देखील आज्ञा पालनात ठेवला पाहिजे. Wives, बायका, yes, it is right and proper. You come under the covering of your husbands. हे बरोबर आहे की तुम्ही तुमच्या नवऱ्यांच्या आवरणाखाली राहायला हवं, But don't neglect God. पण देवाकडे दुर्लक्ष करू नका. Don't say, my husband is strong. He is coming under the covering of God and that is enough for me. असं म्हणू नका, माझा नवरा प्रभूमध्ये खूप स्ट्रॉंग आहे, माझा नवरा प्रभूच्या आवरणाखाली आहे, तर मी कशी राहिले तरी चालतंय. I don't need God's covering. I have my husband's covering. मला माझ्यावरती माझ्या नवऱ्याचं आवरण आहे, तर मला देवाच्या आवरणाची गरज नाही. You need the covering of God. असं बायकांनी म्हणून चालणार नाही. तुम्हाला स्वतःचं देवाचं आवरण घ्यावं लागेल. Because your life will not change unless you come under the wings of God. कारण जोर तू देवाच्या आवरणाखाली येत नाही, तुझं जीवन बदलणार नाही. Because कारण under the covering of God, देवाच्या आवरणाखाली your character also is developed. तुझा स्वभाव, तुझं चारित्र्य सुधरेल. Your husband cannot do that for you. नवरा हे काम करू नाही शकत. But if you come under the covering of God, God will change your character, पण जर तू देवाच्या आवरणाखाली आली, your life. तर देव तुझं स्वतःचं जीवन, तुझा स्वभाव, तुझं चारित्र्य बदलेल. You will be able to stand on your own also at times. आणि कधी कधी तुला स्वतःवर देखील उभं राहायला You will जमेल. be able to take your own decisions also at आणि times. मग कधी कधी तुला स्वतःचे निर्णय स्वतः पण घेता येतील. You will live a confident life, एक विश्वासाने भरलेलं जीवन मग तू a जगशील. joyful life, आनंदी जीवन a जगशील. life of peace. शांतीचं जीवन जगशील. हालेलुया. धन्यवाद. Even fathers need to come under the covering of God. वडिलांनी देखील देवाच्या आवरणाखाली यायला हवं. There we find our comfort. तिथंच आपल्याला आपलं सांत्वन मिळेल. There we find our change. तिथंच आपल्याला आपल्या जीवनातला बदल मिळेल. Oh God, हे बाप्पा, teach us these important, vital lessons. हे महत्वाचे धडे आम्हाला शिकव. Bless my people, oh आणि Father. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. As they come under your covering, जसं ते तुझ्या आवरणाखाली येतात, bless them. त्यांना आशीर्वादित कर. Give them that consciousness of त्यांना the covering of God. त्यांना देवाच्या आवरणाची जाणीव दे. When they are conscious that they are under the covering of God, जेव्हा त्यांना ही जाणीव होईल की मी देवाच्या आवरणाखाली आहे, they will live in the consciousness of victory. ते नेहमी विजयाच्या जाणीवीत राहतील. They will always live a positive life. नेहमी त्यांना एक विजयाची जाणीव असेल. ते नेहमी सकारात्मक जीवन जगतील. Father, हे बाप्पा, we all come under the shadow of the Almighty. आम्ही सगळे आज महान परात्पर देवाच्या गुप्तस्थळी वसायला येतो. We come under your covering, Lord. तुझ्या छायेखाली येतो प्रभू. Experience His love now. त्याच्या प्रेमाचा आता अनुभव घ्या. Jesus said, येशू म्हणाला, as a hen covers her chicks, जसं कोंबडी आपल्या पिल्लांना झाकते, so I wanted to cover you. तसं मला तुम्हाला झाकायचं होतं. But you पण don't तुम्ही, want to. तुमची इच्छा नाही. But those who come under His covering, पण जे त्याच्या पंखांखाली येतील, they will have such peace, त्यांना इतकी शांती मिळेल, such joy, इतका आनंद मिळेल that no other covering of the world can ever की give. जगातलं कुठलंही आवरण त्यांना असा आनंद आणि अशी शांती देणार नाही. Experience that sense now. आता ती जाणीव, आता त्या जाणीवेचा अनुभव घ्या. राभा खराबा शांतारा. His wings are over you. त्याचे पंख तुमच्यावर पसरले. He is covering you. तो तुम्हाला झाकतोय.
He is strengthening you. तो तुम्हाला शक्ती He देतो. is saying, my son, my daughter, तो म्हणतोय माझ्या मुला माझ्या मुली, my wings are over you. माझे पंख मी तुझ्यावर पसरले आहेत. Don't fear. भिऊ नको, Don't be anxious. चिंता करू नको. This too will pass away. हे सुद्धा होऊन जाईल, Because I am your covering. कारण मी तुझं आवरण आहे, For I am your hiding place. कारण मी तुझं गुप्त स्थळ आहे, आश्रय स्थान आहे. Thank you, Father. धन्यवाद बाबा, Thank you, Lord God. धन्यवाद. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. Praise God.